हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी कटोरीचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने जोडायचं ते सांगणार आहे. तर इथे मी अस्तरचे पार्ट सगळे जोडून घेतलेले आहेत. तर मी एक पार्ट तुम्हाला जोडून सांगणार आहे. तर अशा पद्धतीने मी वरच्या साईडची कटोरीची जॉईंट करत आहे. बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने खेचत जॉईंट करायचं आहे. तर ह्याला अजून एक डबल टिप देत आहे. कोणतेही पार्ट जोडत असताना त्याला डबल टिप द्यायची असते. तरी ते कटोरी जॉईंट झालेले आहे. तर याला आता मी टक्स देत आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि खालच्या साईडने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करत आहे. तर आता टक्स देत आहे. तरी ते मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि 1.5 इंच सोडून घेतलेला आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. 1.5 इंच सोडून मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी सोडायचा आहे. आणि जो काही एक्स्ट्राचा आहे तो 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर आता शिलाई देत आहे. आणि आता टक्स दुमडून शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता इथे परफेक्ट असा पफ आलेला आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला फोल्ड करून बघायचा आहे तो टक्स मध्यभागी आलेला आहे की नाही तो. तर इथे मी दुमडून क्रॉसपट्टी जॉईंट करत आहे. तर अशा पद्धतीने सरळ कपडा अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवलेली आहे. आणि खालच्या साईडने अस्तरचा कपडा ठेवून 1.5 इंचावरती शिलाई देत आहे. तर क्रॉसपट्टी जोडण्याचे 2 स्टेप आहेत. एक आपण अस्तर जॉईंट करून आणि शिलाई मारून देत असतो. आणि दुसऱ्या पद्धतीने अशा पद्धतीने डायरेक्ट आपण क्रॉसपट्टी कटोरीला जॉईंट करू शकतो. भरपूर बायकांचे क्रॉसपट्टी अशा पद्धतीने असतात. आता तुमचे कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असते. तर इथे सुद्धा मी डबल टिप देत आहे. तर इथे डबल टिप देऊन झालेली आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून बघू शकता. आणि ते 1.5 इंचावरती शिलाई द्यायची आहे. तर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. इथे मी 1.5 इंचावरती शिलाई देत आहे. आणि इथे सुद्धा मी डबल टिप देत आहे. एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आता मी पलटी करून घेत आहे. तर इथे दुमड क्रॉसपट्टीची फिनिशिंग कशा पद्धतीने आलेली आहे बघू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.